बघा, गॅस, पेट्रोल, डिझेलची आजची जी परिस्थिती आहे त्याला पूर्णपणे हे केंद्र सरकार जबाबदार आहे. जे काय आपलं परराष्ट्र धोरण आहे ते फसलंय. इराण पूर्वीपासून आपल्या जवळचा एक देश होता. आपण इराणला मदत केली, इराणने आपल्याला अडचणीच्या काळामध्ये मदत केलेली आहे, पण फक्त अमेरिकेला खुश करण्यासाठी आणि त्याच्यावर इस्रायलला खुश करण्यासाठी. तर त्यांच्याकडे काय आहे ते बघावं लागेल. पण त्यांना खुश करण्यासाठी तुम्ही इराण बरोबर त्या ठिकाणी नातं खराब केलं. आणि जर आज त्या इराण बरोबर आपण रिलेशनशिप नातं चांगलं ठेवलं असतं तर पेट्रोल मिळालं असतं, डिझेल मिळालं असतं, गॅस मिळाला असतं. मग हे नातं नीट न ठेवल्यामुळे आणि परराष्ट्रीय धोरण आपलं फसल्यामुळे आपल्याला फर्टिलायझर महाग यावं लागतंय. आता डिझेल हे म्हणतायत ना काल की अजून 60 दिवस आमच्याकडे डिझेल आहे. मी सांगतो तुम्हाला पुढच्या 10 दिवसामध्ये डिझेल पेट्रोल आपल्याला मिळणार नाही, अशी परिस्थिती येऊ शकते. आणि पुढच्या काही दिवसात रेट वाढतात का नाही तुम्ही त्या ठिकाणी बघा. प्लास्टिकचे रेट वाढलेत, फर्टिलायझरचे रेट वाढलेले आहेत, बऱ्याच गोष्टींचे रेट वाढलेत. घर बांधायला गेलं टाईलचे रेट वाढलेत, TMT बारचे रेट वाढलेत. अरे मग लोकांचा इन्कम वाढत नाही, लोकांचं उत्पादन वाढत नाही, पण खर्च मात्र वाढत चाललाय. आणि सहज सांगतात तेल कमी खा. आता त्यांच्या गाड्या काय पाण्यावर चालतात का? काल काही 2 दिवसापूर्वी त्यांचा साटम नावाचे जे कोणी नेते आहेत मोठे मुंबईचे, 25 गाड्याचा ताफा घेऊन फिरत होते. आता ते आम्ही विषय मांडल्यानंतर जरा चिडले, पण जाऊ द्या, काय हरकत नाही. पण मला एक त्यांना विचारायचं होतं, त्यांच्या गाड्या पाण्यावर कशा चालतात हे जर लोकांना त्यांनी सांगितलं तर लोकांचा फायदा होणार आहे. आता मात्र एक विषय संशोधनाचा आहे की तेल वापरायचं नसेल जेवणामध्ये तर पाण्यावर फोडणी कशी लावायची हे मात्र त्या ठिकाणी आम्ही संशोधन करत आहोत. हे जरा संशोधन झाल्यानंतर आम्ही लोकांना मार्गदर्शन करू. त्यामुळे कुठंतरी सरकार कमी पडल्यानंतर लोकांनी हे करा ते करा असं बोलून होत नसतं. जबाबदारी घ्यावी लागते. आणि जर ते जबाबदारी घ्यायला तयार आहेत तर पवार साहेबांनी पत्र दिलंय की आम्ही एकत्रित बसून या देशाच्या अडचणीच्या काळामध्ये सामान्य लोकांना बाहेर कसं काढता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू.